बुल्ढाना जिले के खामगांव तालुके के घाटपुरी क्षेत्र में तेंदुए की मौजूदगी से दहशत फैल गई है। पिछले कुछ दिनों से इलाके में तेंदुए की चर्चा हो रही थी, जो शुक्रवार सुबह सच साबित हो गई। किसान सोपान चौपड़े के खेत में काम कर रहे मजदूरों को तेंदुआ दिखाई दिया। अचानक तेंदुआ सामने आने से मजदूरों में अफरा तफरी मच गई। शोर मचाने पर तेंदुआ पास की झाड़ियों में छिप गया, जिसके पूरे क्षेत्र में भय का माहौल रहा। सूचना मिलते ही शिवाजीनगर पुलिस और वन विभाग की टीम मौके पर पहुंची और इलाके का निरीक्षण शुरू किया। साथ ही वन विभाग ने नागरिकों से सतर्क रहने की भी अपील की। घाटपुरी शिवारामध्ये माझे नवनाथ मंदिराच्या मागे शेत सर्वे नंबर 25/4 हा गट नंबर असून या गटाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 3-4 दिवसापासून बिबट्याचा वावर आहे असे समजले असता आज सकाळी माझे भाऊ नामदेव चोपडे हे आज सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास मजूर घेऊन शेतात आले असल्यास त्यांना सकाळी मक्याच्या शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले आणि ते बिबटा दिसताच त्यांना घामाघात झाले ते आणि ते भयभीत झाले असता त्यांनी मला फोन लावला घरी आणि की शेतामध्ये आपल्या बिबट्या आहे. तर आम्ही वन विभागाला कळविले. वन विभागाला फॉरेस्ट ऑफिसरला कळविले असल्यास त्यांनी इथे 2 प्रतिनिधी त्यांचे पाठवलेले आहे आणि त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्यांना सुद्धा त्याचे आवाज ऐकलेला आहे त्यांनी सुद्धा आणि त्यांना पायाचे ठसे सुद्धा दिसलेले आहेत. त्यांनी कन्फर्म सांगितलेले आहे की या मक्यामध्ये तो बिबट्या सध्या उपलब्ध आहे. आमची त्यांना अशी मागणी आहे की त्या बिबट्याला इकडे-तिकडे न जाऊ देता तुम्ही लवकरात लवकर पकडून घ्यावे आणि त्याला दुसरीकडे घेऊन नेण्यात यावे. त्याचे कारण असे आहे की आमच्या परिसरातला जो शेतकरी आहे हा खूप भयभीत झालेला असून शेतमजूर कामात येण्यास तयार नाही आहे आणि आमची मागणी वन विभागाला अशी आहे की लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करून याला जेरबंद करण्यात यावे अशी आमची मागणी शेतकऱ्यांची आहे. असे न झाल्यास तो बिबट्या जर दुसरीकडे चालला गेल्यास इथं मजूर काम करण्यात येणार नाही व शेतकऱ्याची अवस्था खराब होईल. तर झाली आहे काय सांगायला आता? मी वनरक्षक निलेश धारपवार जनुना बीट. मला सोपान भाऊ चोपडेचा फोन आला होता की बा माझ्या मक्याच्या शेतामध्ये बिबट आढळला म्हणून. त्यांच्या मक्याच्या शेतामध्ये मजूर काम करत असताना ते भयभीत झाले व त्यांना माहिती दिली. लगेच त्यांनी आम्हाला कळवताच आम्ही इथे स्पॉटला हजर झालो आणि मी प्राथमिकमध्ये पाहणी केली असता इथे पगमग आढळून आले व आवाजसुद्धा आढळला. आवाज ऐकू आला. वरिष्ठांना कळवलेले आहे. ते स्पॉटवर पोहोचतच आहे. धन्यवाद.